आपण जातो आहोत चेंबूरला आयवेट हॉस्पिटलमध्ये माझ्या डॉगला घेऊन. तिच्या आईला काहीतरी प्रॉब्लेम झाला, इंजरी झाले, त्यासाठी आपण आज जात आहोत चेंबूरला. आपण जात आहोत ऑटोनी. आय थिंक 2 तासाचा प्रवास असेल हा. त्या आयवेट हॉस्पिटलला जात आहोत कारण इकडच्या लोकल डॉक्टरनी ॲक्च्युली प्रॉपर ट्रीटमेंट झाली नाही आहे, म्हणून आपण जात आहोत आयवेट हॉस्पिटल, जे मल्टीनॅशनल हॉस्पिटल आहे. थोडं कॉस्टली आहे पण खूप छान आहे. आपण पुढे पाहूया, त्याचं मी एक्सप्लोर करेन द आयवेट हॉस्पिटल. पाऊस पण सुरू झाला आहे, आपण बघू शकता. खड्डे, पाऊस म्हटल्यावर खड्डे. बघा रस्ते कसे आहेत. पावसामध्ये रस्ते पण खूप खराब आहेत. बास्केटमध्ये ठेवले म्हणून रडते आतमध्ये थोडी. आय थिंक आम्हाला 2 तास तरी चेंबूरला लागतील नालासोपाऱ्यावरून. ही आहे 4 महिन्याची शिजू माझी. थोडी घाबरलेली आहे की कुठे घेऊन जात आहेत. फर्स्ट टाईम तिथं ट्रॅव्हलिंग आहे, त्यामुळे तिला असं वाटतं आहे की कुठे घेऊन जात आहेत सकाळ सकाळ मला. आईला एक साईडला इंजरी झाले, ती आता घाबरलेली आहे. पावसात खूप छान नजारा आहे बाहेरचा. हायवेला खूप मस्त वाटतं. हायवेचा आनंद सकाळ सकाळ. हरियाली हरियाली सकाळ सकाळ. डॉक्टर चेक करत होते. चेक केल्यानंतर माहिती पडलं की तिला चेरी आईज झालं आहे. चेरी आईज म्हणजे डोळ्याच्या जे आतल्या साईडचं जे मांस असतं ते बाहेर आलं आहे. त्याचं ऑपरेट करावं लागणार त्याला विथिन 15 to 20 डेजमध्ये, जर ते बरं नाही झालं तर. मोस्टली ते बरं नाहीच होत, ऑपरेट करावं लागतं. आणि छोटी असल्यामुळे त्यांनी प्रिकॉशन्स सांगितले. डॉक्टर पण खूप छान होते, समजावून सांगितलं आम्हाला. जर कोणाच्याही पेट्सला काय प्रॉब्लेम होत असेल आईचं, तर द वेटमध्ये तुम्ही जाऊ शकता. डॉक्टर जे आहेत ते आय स्पेशलिस्ट आहेत. आणि मी सर्व पेट पॅरेंट्सना सांगेन की काही पेट्सना प्रॉब्लेम होत असेल तर लगेच डॉक्टरला कन्सल्ट करा आणि लगेच ट्रीटमेंट करा.
पेट्सच्या कोणत्याच गोष्टीवर दुर्लक्ष नका करू. काय छोटी छोटी गोष्ट मोठं इश्यू क्रिएट करते, आजार क्रिएट करते. म्हणून जेव्हा पण पेट्सचं काहीही प्रॉब्लेम असेल लगेच डॉक्टरला कन्सल्ट करा आणि तेव्हाच ट्रीटमेंट करून घ्या. Thank you friends and our YouTube family. Please share and subscribe our YouTube channel.